नमस्कार मित्रांनो, मी धनश्रीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लसूणी पालक आणि त्यासाठीचे लागणारे साहित्य आता मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे। तर सर्वप्रथम आपल्याला एका टोपामध्ये पालक उकडवण्यासाठी ठेवायचं आहे। आता आपल्याला यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे। मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून पुन्हा हे उकळवण्यासाठी ठेवायचं आहे। पाण्याला चांगली उकळी फुटली की पालक पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या हलवून उकडवून घ्यायचा आहे। आता गॅस बंद करून एका टोपामध्ये आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्या थंड पाण्यामध्ये आपल्याला हा उकडलेला जो पालक आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कोणतीही पालकची भाजी केली तर त्याचा रंग हा हिरवाच राहतो, काळसर अशी ती पडत नाही। त्यानंतर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा तूप देखील घालून घ्यायचं आहे आणि काही लसणाच्या पाकळ्या घालून आपल्याला यामध्ये त्या थोड्याशा लालसर रंगावर फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर कढईमध्ये आपल्याला सर्व खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। खडे मसाले व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा घालून व्यवस्थितरित्या थोडासा लालसर रंगावर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे। लसूण मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत। हे टोमॅटो मी उकडवून त्याची प्युरी करून घेतलेली आहे। आता ह्याला थोडंसं तेल सुटलं की त्यानंतर यामध्ये थोडीशी हळदी पावडर आणि लाल मिरची पावडर देखील यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे किचन किंग मसाला तो देखील आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आता आपण यामध्ये पालकची ग्रेव्ही ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित ती मिक्स करून घेणार आहोत। आणि त्यानंतर जो आपण फ्राय केलेला लसूण आहे तो देखील आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली लसूणी पालकची रेसिपी इथे तयार झालेली आहे। तर तुम्हाला आमची लसूणी पालकची रेसिपी आवडली असेल तर धनश्रीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।